चला रथ ओ रथ वाले, सोहे कमर क्या हो बोले वाले। एक बार देखे जिया भरेगा, 100 बार देखो फिर जी करेगा। व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं, दर्शन के प्यासे सब नर नारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है प्यारी प्यारी। Rohit in the mix. मी तुकाराम कदम, धारवाड, कर्नाटक. मी वर्कआउट चालू करतो ह्याच्या लॉकडाऊन मध्ये वर्कआउट चालू केलं आणि तेव्हा लॉकडाऊन मध्ये माझं बऱ्यापैकी वजन कमी झालं आणि नंतर आता मला थोडं बाहेर जास्त जात असल्यामुळे कंटिन्यू वर्कआउट करता येत नाही. तरी पण मी जागेवर असलं तरी कंटिन्यू करत असतो आणि नाही केलं तर जागेवर असलं तरी करतो. पण बाहेर गेलं थोडा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे वजन थोडं मध्ये वाढलं, पण आता आणि थोडं कंट्रोल मध्ये आणलेलं आहे. आणि वर्कआउट करणं हे हेल्थसाठी चांगली गोष्ट आहे. आणि 2 टाइम, 1 टाइम सकसार घेतो आणि 1 टाइम ವರ್ಕೌಟ್ करतो. ಈಗೆಲ್ಲ ಆರಾಮದ ನಿಮ್ಗ? ಹಾ, ಎಲ್ಲ ಆರಾಮಿದೆ, एकदम ಆರಾಮಿದೆ. ಆರಾಮಾಯ್ತು, ಮಸ್ತ್. ಎಲ್ಲ ಆರಾಮಿದೆ, एकदम ಗ್ರೇಟ್. एकदम ಗ್ರೇಟ್. ಇವತ್ತು ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತು ನಿಮ್ಗ? ಇವತ್ತಿಂದ ವರ್ಕೌಟ್ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತು? ಇವತ್ತಿಂದ ವರ್ಕೌಟ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರಾಮಮಯ, ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ರಾಮಮಯ, एकदम ಭಾರಿ ಅನಿಸ್ತು. एकदम ಗ್ರೇಟ್ ಅಂದ್ ಗ್ರೇಟ್. 500 ವರ್ಷ ಮೇಲೆ ನಮ್ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರ ಅವರು ವಿರಾಜಮಾನ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಯೋಧ್ಯೆ ಒಳಗೆ. ಎಲ್ಲಾರು ಇವತ್ತು ರಾಮ ಅವ್ರ ಪೂಜಾ ಮಾಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲಾರು ಖುಷಿ ಇರ್ಬೇಕು, ನಕ್ಕೊಂಡ್ ಇರ್ಬೇಕು, ಸ್ವೀಟ್ ಹಂಚ್ಬೇಕು, ಮನ್ಯಾಗ ಪೂಜಾ ಮಾಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲಾರು ರಾಮ ಇರ್ಬೇಕು. ಎಸ್ ಎಲ್ಲರಿಗ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿನದು. ಎಸ್ ನಿಮ್ಗೂ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ವರ್ಕೌಟ್ ಮಾಡೋರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. मी अनिता वंदल, चिंचवड, पुणे इथनं. माझं वजन 82 किलो होतं सर. मी 3 महिन्यामध्ये 10 किलो फॅट लॉस केलेला आहे आणि मला स्वतःला शुगरचा त्रास होता. 1 वर्षापूर्वी डिटेक्ट झाली होती सर शुगर माझी, आणि 3 महिन्यामध्ये माझी शुगर आता पूर्णपणे नॉर्मल आलेली आहे. माझा डायबिटीस क्युअर झालेला आहे. माझी डायबिटीसची गोळी टोटल बंद झालेली आहे. 12.3 वरनं मी 5.5 वरती आली आहे. म्हणजे माझा एवढा ड्रास्टिक चेंज झालेला आहे शुगर मध्ये. 450च्या आसपास असलेली शुगर आता अगदी 100च्या रेंज मध्ये आलेली आहे.
मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, फिट आहे सर. आणि यापूर्वी मी वेट लॉस आणि फॅट लॉस साठी भरपूर सारे प्रयत्न करून झालेत सर. पण समहाऊ तात्पुरतं थोडंफार कमी व्हायचं, पुन्हा लगेच गेन. आणि वर्कआउट सुरू केलं की माझ्या पायांना कडकपणा यायचा, माझ्या मांड्या दुखायच्या, अशा गाठळलेल्या शिरा, अशा सगळ्या स्टिफनेस यायचा पायांना, गुडघ्यांच्या जवळ वगैरे. आणि नंतर मग वर्कआउट बंद पडायचं. कारण देवा वेलनेस फॅमिली जॉईन केल्यापासून सर मला खूपच छान वाटतंय. वर्कआउट केल्यानंतरही सुरुवातीला असं वाटत होतं की एक बॅच पण मी करू शकेन की नाही. पण वर्कआउट केल्यानंतर आपला सकस संतुलित आहार मी नित्यनेमाने घेतला आणि त्यामुळे माझ्या एनर्जी लेवलमध्ये खूप सारी वाढ झाली. आणि जे मला पाय दुखायचा आणि स्टिफनेस यायचा त्रास होता, तो मला कधीही आलाच नाही. म्हणजे हे आपली देवा वेलनेस फॅमिली आणि सकस संतुलित आहार जॉईन केल्यापासून मला माझ्या पायांमध्ये तो स्टिफनेस जो यायचा तो कधी जाणवला नाही. माझे गुडघेही दुखले नाहीत आणि त्यामुळे खूप एनर्जेटिक वाटतंय. दिवसभर पूर्ण एनर्जेटिक राहते. दिवसा कधी झोपही येत नाही. रात्री झोपल्यानंतर जी झोप होते ती पूर्ण होते. म्हणजे थोडे तास झोपून सुद्धा झोप पूर्ण होते. आणि पूर्वी असं सारखं झोपलं तरी असं वाटायचं की नाही पुन्हा झोपावं, थोडं आळस यायचा. पण आता तो काही त्रास होत नाहीये सर. आणि माझ्यामुळे मी जसं जॉईन केलं सर, तर माझ्या पूर्ण फॅमिलीने पण जॉईन केलेलं आहे सर. माझा मुलगा सध्या मसल गेन वरती आहे. माझं मिस्टर पण वजन वाढवलेलं आहे सर. माझ्या मुलीचा पण स्किनचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी मी सकस संतुलित आहार घेतलेला आहे सर. थँक्यू सो मच देवा वेलनेस फॅमिली. आणि आजचं जेव्हा मी एक बॅच करेल की नाही अशी शंका होती, तेव्हा सर मी 2 बॅच असं सलग करू शकते. त्यामुळे मला खूप हॅपी आहे सर. थँक्यू सर.